राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांचं नेतृत्व स्वीकारून आणि जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोडचे युवा कार्यकर्ते पंकज गरुड आणि सौरभ अहिरे यांच्यासह असंख्य युवक आणि महिलांनी आरपीआय मध्ये प्रवेश घेतला। सातपूरला प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमास विनोद जाधव, माजी नगरसेवक सुनील वाघ, अमोल पगारे, दिलीप दासवानी, करीम सय्यद, प्रीती भालेराव, पवन क्षीरसागर, पंडित साळवे, समीर शेख, दिनेश जाधव, समाधान जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रकाश लोंढे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी आणि पदाची कोणतीही अपेक्षा न बाळगता आपण संघटनेत कार्यरत राहू असा मानस पंकज गरुड यांनी व्यक्त केला। कुठलाही विचार न करता पक्षात प्रवेश घेतलाय आणि पक्षात मी प्रवेश घेतलाय तर मी प्रकाश लोंढे साहेबांच्या हाताने प्रवेश घेतलाय आणि पक्ष मला वाढवायचा, मोठा करायचा आहे। बरेचसे पक्षात कामं करायचे, बरेचसे विद्यार्थ्यांची कामं करायचे, बरेचसे प्रॉब्लेम्स आहे वार्डामध्ये। जेलोडमध्ये जिथे मी राहतो तिथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहे, घंटा गाडी येत नाही टायमिंग टू टाइम, बरेचसे असे कार्य आहे, तर बरेचशा अशा गोष्टी करायच्या, त्यासाठी मी पक्षात प्रवेश घेतलेला आहे। या युवा कार्यकर्त्यामुळे संघटना मजबूत होईल असा आशावाद प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केला। नामदार रामदासजी आठवले साहेबांचा हा झंझावात नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने घोंगवत असताना अनेक शिलेदार या पक्षामध्ये सामील होतात, उदय होतील, होत राहणार आहे। कारण रिपब्लिकन पक्षाने ज्या ताकदीनं कामकाज उभं केलंय त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं आम्ही सुद्धा ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील आहोत आणि मग कोणी सरळ मार्गानं, कोणी आडव्या तुला मार्गानं या पक्षामध्ये प्रवेश करते होत आहेत। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन की अनेक पक्ष असताना, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असताना सुद्धा कोणतीही अपेक्षा न करता जे पदाधिकारी या रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांचा आज प्रवेश झाला आहे त्यामध्ये पंकज गरुड आहेत, सौरभ अहिरे आहेत आणि महिला मंडळ आहे। असंख्य कार्यकर्त्यांनी या रिपब्लिकन पक्षामध्ये या झंझावातामध्ये सामील झालेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। रिपब्लिकन पक्षाची शिस्त, रिपब्लिकन पक्षाचा अधिकार, रिपब्लिकन पक्षाचं वर्तन हे पक्षवाढीसाठी असावं, जनतेच्या हितासाठी असावं आणि आमच्याकडे पदाच्या लालसेने येत असाल तर आत्ताच पक्षाच्या बाहेर गेलं तरी चालेल, परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही, जनतेचं काम आम्हाला निश्चित करायचं आहे आणि एकमेव उद्देशानं आम्ही आज त्यांना प्राथमिक स्वरूपानं पक्ष प्रवेश दिला आहे। भविष्यामध्ये सभासद नोंदणी करून घेऊ आणि कामकाज योग्य असल्यास मला खात्री आहे की निश्चितपणे ते योग्य पद्धतीने कामकाज करतील आणि मग काय पद आहे ते सर्वांच्या विश्वासात ठेवून हा प्रवेश सोहळा संपन्न झाला। फटाक्यांच्या आतषबाजीत आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला। सौरभ अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। राजू चंद्र मोरे, दिशा न्यूज, सातपूर।